सुमन, ठाणेदार श्री बिराजदार, पीआय श्रीमती स्मिता पाटील आणि टीव्हीच्या श्री अब्बास शेख आणि त्यांच्या पूर्ण चमूंनी ताबडतोब तपास सुरू केले. तांत्रिक तपास म्हणजे सीसीटीव्हीच्या विश्लेषण आणि गोपनीय माहितीदाराकडून जे आमच्या ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस वापरून तपास आहे ते करून टीव्हीच्या प्रमुख अब्बास शेख आणि त्यांचे जे मुख्य अमर सिंगवाले आणि श्री नागेश सिंग चव्हाण यांना मिळाले गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 राहणार टी कॅम्प रंगभवन रोड सोलापूर सध्या ते आहेत भीमाशंकर नगर काही जिथे गेल्या आणि दुसरी आरोपी प्रशांत नागेश अंधारे वय 19 राहणार केशव नगर झोपडपट्टी मोगाले चौक सोलापूर. दोघ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून चोरीत गेलेले मुद्देमाल 28.95 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे 364 ग्रामाच्या दागिने आणि 25,000 रोख रक्कम आणि सोबत पुण्यात वापरलेल्या जवळपास 1 लाख किमतीच्या मोटरसायकल एकंदरीत 6,03,000 अप्रॉक्सिमेट किमतीच्या मुद्देमाल जप्त करून अतिशय परिश्रमाने गुन्हे दाखल होऊन अगदी 24 तासात उघडकीस आणलेला आहे. कौतुकास्पद काम आहे. या काम केल्याबद्दल मी डीसीपी श्री आवळकर, एसपी श्री कोमल, ठाणेदार पीआय बिराजदार, पीआय श्रीमती पाटील, टीव्ही पथकाचे प्रमुख अब्बास शेख, पोलीस अंमलदार एकनाथ उबाळे, संदीप जावडे, सचिन पांगे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, अयाज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिक्षिकवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोली, अजित माने, सकलेल मुकादम, अविनाश निकोळे सर्वांना मनापासून अभिनंदन करतो. शुभेच्छा. त्यात जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी एक चोरीच्या केस आहे. सदर बाजार पोलीस स्टेशनला 2025 ला दाखल आहे आणि सदर बाजार पोलीस स्टेशनलाही मुंबई पोलीस कायदा कलम 122 नुसार यावर्षी कारवाई केलेली आहे. सर घरफोडी व्यतिरिक्त कोणती गुन्हे आहेत त्या दोघांना? जे आहे ते सांगितलं. थोडस यांच्या आता जे घर मालक जे आहे त्यांच्या 2 घर आहे जवळजवळ. एक घर ते रात्री लॉक लावून दुसरी घरात त्यांच्या ते तिथे आराम करत मे बी आणि एक घर तोडून यांनी चोरी केली. चोरी करण्याची पद्धत काटावणीतून फोडलेले आणि सर जो फिर्यादी आहे तो हमाल आहे, हे मुद्देमाल किती वर्षापासून गोळा केलं, किती हे केलं, तसं काय तपासामध्ये निष्पन्न झालं का? पावत्या आहेत त्यांची? त्यांची मुलींची मुलं म्हणजे जवळ 5-6 मुलं तरी सांभाळतात. ती म्हातारा मात्र आहे आणि त्यांची मुली जावई वगैरे ते साखर कारखान्यात काम करतात कर्नाटकात. खूप गरीब फॅमिली आहे. आणि हे जे त्यांच्याकडे आहे याचं उत्पन्न सोर्स किंवा याचं काही पावत्या तुम्ही बघता किंवा का जुनी खानदानी परंपरापासून घेतलेले 1-1 ग्राम केलेलं आहे? पावत्या नाही, जुनं आहे. जुनं सोनं आहे. कांजी नागरिक पाहिले हो, ते जुने आहेत म्हणून बघितलंय. बोरमाड वगैरे अलीकडच्या काळात नसतात ते. म्हणजे जवळपास त्यांच्या लाईफ टाइम सेविंग. हा, लाईफ टाइम सेविंग तो आम्हाला म्हणून विचारतात. ते इंटॅक्ट 100% रिकव्हरी हे ताबडतोब तपास करून शोध लागून अशा इमिडिएटली प्रयत्न केला म्हणून हे इंटॅक्ट रिकव्हरी मिळाले. तर मिळत नाही रेकवर सोनाराकडे विकणं. हे कुठं त्यांच्याकडेच होतं का कुठं ठेवले होते त्यांनी? पुढचं काय त्यांचा प्लॅन होता का? हा, आरोपीच्या ताब्यात ताबडतोब पोलीस पहुंचल्यामुळे हे वाचले. एक चांगली गोष्ट आणि सदर बाजारचे एक डिटेक्शन आहे त्याबद्दल
एसीपी झोन श्री यावळकर आपल्याला दिले. सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 18 जानेवारी 2026 रोजी पवन मैदानावर गड्डा यात्रे दरम्यान एक तक्रारदार यांच्या हातातलं महिला तक्रारदार कड जे आहे त्या व्यक्तीने सोन्याचं कड चोरलं होतं गर्दीचा फायदा घेऊन. तर काल जवळपास 6 महिन्यानंतर कुठली माहितीच्या आधारे आपण एक आरोपीला ताब्यात घेतला आणि ते 100% रिकव्हरी आपण त्यामध्ये केलेली आहे. 19 ग्रॅम वजनाचं सोन्याचं कड जे आहे ते रिकव्हर केलेलं आहे. आरोपी जो आहे तो सोलापूरचाच आहे, पियुष राजू शिंदे नाव आहे आरोपी आणि त्याच्यावरती प्रिव्हियस गुन्हे सोलापूरमध्ये तरी नाहीये. कालच त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्या व्यक्तीवरती त्या आरोपीवरती इतर ठिकाणी कुठे गुन्हे आहेत का यावर माहिती घेणं सुरू होतं. 6 महिन्यानंतर मुंबईला वर झालेली चोरी आपण काल रिकव्हर केलेली टीव्हीच्या टीमने रिकव्हरी केलेली आहे. यामध्ये एपीआय राहुल सावंत आणि त्याचा मार्गदर्शन करणारे पीआय लकडे एसीपी पुरी मॅडम यांनी यामध्ये मेहनत घेतली. फिर्यादी कोण फिर्यादी बरोबर आहे. त्यात सोनार जे आहे त्यांच्याकडे तपास दरम्यान करण्याचे एसओपी क्लिअर कट शासनाकडून प्राप्त झालेले आहे. त्या दृष्टीने आम्ही कारवाई करतो. रिसेंटली जे एमआयडीसीच्या तरतुडी जे होतं त्यात पण ते आरोपी पुण्यातून पकडून आलं आणि एक सोनार त्या केसला अटकही केलेले आहे. ते जे काही एसओपी शासनाने बनवून दिलेले आहेत त्यानुसार होत आहे. आणि जे रॅन्डम चेकिंग आणि त्यांचे जे स्टॉक्सच्या चेक्स जे आहेत ते लोकल पोलीस स्टेशन टीम्स मार्फत होत आहेत. शासनाने दिलेले एसओपी आम्ही तंतोतंत पालन करतो. ते आहे ते आमचे क्वार्टरली मीटिंग्स मॅन्डेटरी आहे ते आमचं. माहितीच्या आधारे आपली टीव्हीचे फिर्यादीच नाव फिर्यादी टाकताय रोहिणी विकास कुंभारकर. काय ना रोहिणी विकास कुंभारकर या फिर्यादी होत्या. 18 जानेवारी 2026 ला 2 महिन्याला गड्डा यात्रे दरम्यान घटना घडली.